नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप यू ऑल आर डुईंग फाईन. आजचा व्हिडिओ डायरेक्ट डेस्टिनेशनला पोहोचल्यावर सुरू केलं आहे. तर आपण आलो आहे डिस्कवर रिसॉर्ट कर्जत येथे. मुंबईपासून फक्त 2 तासांच्या अंतरावर हे रिसॉर्ट आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला फार प्री प्लॅनिंग न करता एखादा क्विक गेटअवे हवा असतो. सो हा ऑप्शन परफेक्टली ॲप्ट आहे. माथेरानच्या पायथ्याशी नेरूळ येथे कर्जतपासून थोडं जवळ हे डिस्कवर रिसॉर्ट आहे. इझी ऑनलाईन बुकिंग प्रोसेस आहे. ऑल मील्स अँड ऑल ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडेड पॅकेज हे त्यांचं बेस्ट सेलर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशा अनेक ॲक्टिव्हिटीज रिसॉर्टतर्फे ऑर्गनाईज केल्या जातात. वेगवेगळ्या रूम्स कॅटेगरीज अवेलेबल आहेत. आपण रिसॉर्टच्या विंगमध्ये बुकिंग केली आहे. ह्यात सर्व स्वीट्स आहेत. घरून ब्रेकफास्ट करून निघालो आणि ऑन द वे फार ब्रेक न घेता येथे अराऊंड 1:50ला आम्ही पोचलो. इकडचे चेक इन टाईम हे दुपारचं 2चं आहे, 2 PM. लंच टाईम 1 to 3 PM होतं. वी वर रिअली व्हेरी हंग्री बाय दॅट टाईम, त्यामुळे लगेचच लंचसाठी निघालो आणि ह्या सगळ्या गडबडीत रूम टूर शूट करायची राहून गेली. पण त्यांच्या वेबसाईटवर सर्व रूम्स कॅटेगरीज तुम्हाला पाहायला मिळतील. आपली रूम ज्या विंगमध्ये बुक असते त्या विंगच्या समोर आपण आपली कार पार्क करू शकतो. पोस्ट दिवाळी वीकेंड होता, त्यामुळे भरपूर फॅमिलीज आणि ग्रुप्स आले होते. त्यामुळे रिसॉर्ट अगदी गजबजून गेलं होतं. व्हेज आणि नॉनव्हेज मीलसाठी भला मोठा पोर्टिको हॉल रॉक्सी बिल्डिंगच्या मध्ये आहे. प्युअर व्हेजसाठी कम्प्लिटली वेगळी अरेंजमेंट दुसऱ्या विंगमध्ये अवेलेबल आहे. आपण आता पुढे लंच मेन्यूची एक झलक घेऊयात. येथे लंचसाठी व्हरायटी ऑफ मेन्यू अवेलेबल होता. फ्रॉम सूप्स, सॅलेड्स, नॉर्थ इंडियन, चायनीज, लाईव्ह पिझ्झा पास्ता काउंटर्स, मुगलाई डिशेस आणि मल्टिपल डेझर्टचे ऑप्शन्स. रिसॉर्टच्या मध्यभागी हा भला मोठा स्विमिंग पूल आहे. वेगवेगळ्या डेप्थ आणि सेक्शन्स या पूलला अवेलेबल आहेत. त्यामुळे लहान मोठे स्विमिंग येणारे न येणारे सर्वच या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू शकतात. त्याचप्रमाणे पूलच्या बाजूला ओपन एरिया आहे. येथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होतात.
बॉलिवूड झुंबा, मॅजिक शोज, गेम्स, फोम पार्टी, DJ, मेहंदीपूर, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात. तुम्ही ॲक्टिव्हिटीज चेक करून त्याप्रमाणे तेथे जा. म्हणजे ज्या दिवशी तुमच्या आवडीच्या ॲक्टिव्हिटीज शेड्यूल्ड असतील त्या दिवशी तुम्ही येथे यायचं ठरवू शकता. आपण व्हेज नॉन व्हेज आणि इथे आपला हाय टी इथे असणार आहे वाटतं. अच्छा नाही, it has started raining so heavily. Oh God. ऑक्टोबर, आज किती तारीख आहे? आज 25 ऑक्टोबर आणि एवढा मुसळधार पाऊस पडतोय आणि आम्ही पूलमध्ये आहोत. सो इट्स डबल ट्रीट फॉर अस. आणि आता थोड्या वेळात इकडे फोम पार्टी चालू होणार आहे. सो दॅट्स द मशीन देअर. त्याच्यामधून खूप सारा ते फोम टाकणार पूलमध्ये अँड वी आर गोना एन्जॉय. सो स्टे ट्यून. छानपैकी लंच करून आम्ही पूलमध्ये उतरलो आणि पूलमध्ये उतरल्याबरोबर वेदरने एवढा मोठा फ्लिप मारला आणि बघता बघता धोधो पावसाला सुरुवात झाली. मध्ये मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आणि अधूनमधून डोकावणारा सूर्य ह्यामुळे इतकं सुंदर इंद्रधनुष्यही अनुभवायला मिळालं. पूलमध्ये मनसोक्त एन्जॉय केल्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही हाय टीसाठी खाली आलो. रेस्टॉरंटमध्ये आणि पूल साईड अशा दोन्ही ठिकाणी टी, कॉफी आणि स्नॅक्सची अरेंजमेंट होती. गेम झोनच्या समोरच्या हॉलमध्ये मेहंदी आर्टिस्ट मेहंदी काढून देत होते. बट आय वॉजंट मच कीन अबाउट इट, सो मी ते स्किप केलं. मसाला चहाचा आस्वाद घेत घेतच बाहेर सुरू झालेल्या मॅजिक शोला आम्ही आता आलो आहोत. सेकंड वाला ग्लास मैडम सर जी देखो कॉफी पीने का. ये लास्ट वाला ग्लास है ना सर, ये पेप्सी कोल्ड ड्रिंक्स पीने के लिए. राइट बच्चों? देखो वहां से शांता भाई ये बोलती है, हाँ बहुत कोल्ड ड्रिंक्स पीते सर. थोड़ा ध्यान दीजिए मैडम सर. मेरे पास एक कॉटन की बनी बॉल है जिसका कलर आपको ध्यान में रखना है साहब. ये कौन सी कलर की बॉल है मैडम सर? बच्चों सर जी मैडम ब्लैक. ब्लैक है सर, रेड नहीं है. सर बैठे ना सामने मैडम जी, बड़े लोग भी बैठे हैं. इसमें देखो खाली कप है, इसमें कुछ भी नहीं सर. ये खाली ग्लास आप सबको दिखा के 1 मिनट के लिए सर इसको यहाँ लगाया है. ये 1, ये 2, ये 3. ये ब्लैक कलर की बॉल मेरे हाथ में सर. ध्यान दो बच्चों. अभी ये बॉल देखो यहाँ से कहाँ जाती है सर जी. आप सभी लोगों को दिखा के ये बॉल को मैं रखता हूँ बैग में. राइट सर? कोई चीटिंग नहीं, कोई चालाकी नहीं. इट्स माई मैजिक स्टिक. 1, 2, 3, 4. ध्यान दो सर जी. ये देखो एयर कैच किया. वेरी क्विक. गो इनसाइड द ग्लास. थैले वाली गोली आप जल्दी से आपके ग्लास में आओ. एंड कम ऑन चोली. वेरी क्विक. ये देखो कैसे आती है. जोरदार तालियां हो जाए सर जी. देखा सर. मॅजिक शो झाल्यानंतर बॉलिवूड झुंबा सेशन सुरू झालं. पण पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु तरी बरेच जण भर पावसातही ते सेशन एन्जॉय करत होते. पाऊस थोडा कमी झाल्यानंतर मी ते सेशन अटेंड करायला गेले. शेवटची अगदी काही मिनटं का होईना मला फार मजा आली. We'll have a ball. I'm sweet like a buttercup. You're bubbly
enough. I wanna live right now. Baby, I'm as young as the night. I wanna dance right now. On the floor, I feel so alive. Don't stop, turn it up. 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 Sound the alarm. I'm coming up. We're going hard. Pour some more into my cup. Sparkling star. Crystal glitter all over. Get in my car. Let's go to my favorite club. Rich like a queen. All my clothes are designer. Life is a dream. Don't wanna wake up from her. Strawberry cream. My lips taste just like sugar. Compared to me, you look like an amateur. I wanna live right now. Baby, I'm as young as the night. I wanna dance right now. 7 ते 8चा बॉलिवूड झुंबा सेशन हा इतका पाऊस असूनही अगदी 8:30पर्यंत लांबला आणि त्यानंतर होतं डिनर टाईम. सो लेट्स चेक आउट डिनर मेन्यू. डिनरमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते एकदा पाहून घेऊयात. हाऊस फूड ठीक आहे. म्हणजे भोपळ्याचं कसं असं पण लार्ज व्हरायटी आहे हा, ना. large इंडियन, चायनीज, थाय आणि एस्पेशली डेझर्ट्स. डेझर्ट खूप छान आहेत. व्हरायटी भरपूर. गुड. डिनर टाइम. रश व्हायच्या आधी आलोय आम्ही थोडं लवकर. पीसफुली खायचंय. रॉक्सी हॉलमध्येच डिनरनंतर लाईव्ह म्युझिक आम्ही एन्जॉय करतोय. फक्त 3 जणांचा बँड होता पण तिन्ही आर्टिस्ट खूप वर्सेटाईल होते. एक से एक सुंदर गाणी होत होती आणि हे सेशन संपतंय तोच पोर्टिको येथे लाईव्ह DJ सुरू झाला होता. Your Barbie doll, show them all what I'm made of. Strut down the hall, won't stop till I get enough.
up. I wanna live right now. Baby, I'm as young as the night. I wanna dance right now. On the floor, I feel so alive. Don't stop, turn it up. DJ एन्जॉय करत असताना जाणवलं की आजचा दिवस कसा गेला हे कळलंच नाही. एकाच दिवसात एवढे फन मोमेंट्स एक्सपिरियन्स झाले. नेक्स्ट डे मॉर्निंगला ब्रेकफास्टसाठी व्हरायटी ऑफ ऑप्शन्स अवेलेबल होते. छानपैकी ब्रेकफास्ट करून 11 वाजता चेकआउट केलं आणि मग परतीच्या प्रवासाला लागलो. सलमान अरबाज त्याची फर काढली अंगाची कशी दिसते. बापरे बाप. अरबाज सुधीर काय काय छोटे काय काय गाडीत फुल ट्रॅफिक जाम नाही. एवढा पाऊस पडला. बाटेत लाल गुलाबी पेरू आणि ऑर्गॅनिक भाजीपाल्याचे स्टॉल्स बघून ते घेतल्याशिवाय पुढे कसे जाणार नाही का. सो हा एक क्विक ब्रेक इकडे. पेरू कसे फरक काय आहे? आणि पुन्हा एकदा मुंबई गाठताच धोधो पावसाला सुरुवात झाली. तर मंडळी, असा हा पोस्ट दिवाळी वीकेंड आम्ही खूप एन्जॉय केला. जसं मी आधी सांगितलं की फार प्री प्लॅनिंग न करता अचानक ठरवून एखाद्या छोट्या आउटिंगला किंवा स्टेकेशनला निघायचं असेल तर डिस्कवर रिसॉर्ट एक चांगलं ऑप्शन ठरू शकतो. ह्या स्टेकेशनची एक झलक तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि कृपाली म्हात्रे ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.